नमस्कार. बघता बघता मुरांबा या मालिकेचे आज 1000 भाग पूर्ण होत आहेत. माझ्यासाठी हा प्रवास खरंच खूप रंजक होता आणि आपण असं म्हणतो ना की एज इज जस्ट अ नंबर. तसंच 1000 हा आकडा खरं तर फक्त आकडा आहे, पण त्या 1000 भागात आम्ही काय धमाल केली, आम्ही कसे सीन्स शूट केले, आम्ही काय शिकलो, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं वय कितीही असो, पण तुम्ही ते कसं जगलात हे जे महत्वाचं आहे ना, तसंच 1000 हा फक्त आकडा आहे, पण या 1000 भागांमध्ये आम्ही काय केलं हे जास्त महत्वाचं आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर सेंचुरी ही महत्वाची असते, पण तुमच्या टीमसाठी तुम्ही केलेले 50, 75, 90, 95, 99 सुद्धा तितकेच महत्वाचे असतात आणि सेंचुरी तर महत्वाची असतेच. तर मला वाटतं की हा प्रवास ज्यांच्यामुळे आम्ही करू शकलो ते म्हणजे महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल, महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी स्टार प्रवाह यांचा पाठिंबा होता, त्यांचा विश्वास आमच्यावर होता आणि म्हणूनच स्टार प्रवाह दुपार हा एक नवीन एक्सपेरिमेंट त्यांनी करून पाहिला आणि ती संधी आम्हाला दिली. तर त्याबद्दल मला स्टार प्रवाहाचे मनापासून आभार मानायचे आहेत. दुसरं म्हणजे आमचं प्रोडक्शन हाऊस पॅनोरामा एंटरटेनमेंट, तर त्यांचं पाठबळ आणि ते आमच्या बरोबर होते, म्हणूनच आमची सगळी टीम अशी एकत्र घट्ट कायम राहिली. माझ्याबद्दल अगदी वैयक्तिक सांगायचं तर माझ्या ज्या काही डिमांड्स होत्या, माझ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स होत्या, माझ्या ज्या काही तक्रारी होत्या, माझी जी काही सजेशन्स होती, ती सगळी त्यांनी छान हसतमुखाने ऐकली आणि ऍक्सेप्ट केली. त्याबद्दल पॅनोरामा एंटरटेनमेंट थँक्यू सो मच. खरंच तुम्ही होता म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याशिवाय आमचे सगळे दिग्दर्शक म्हणजे ज्यांनी आमची गोष्ट सुरू केली ते म्हणजे विघ्नेश कांबळी, त्यांनी आमची गोष्ट एका छान नोटवर सुरू केली आणि तोच धागा पकडून आजही आम्ही तुमचं मनोरंजन करतो आहोत. आणि आत्ताचे आमचे दिग्दर्शक ते म्हणजे सुशांत पोळ, तर सुशांत सरांची संपूर्ण टीम, त्यांनाही मला थँक्यू म्हणायचं आहे. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची म्हणजे आमची लेखिका, जिच्याशिवाय ही गोष्टच उभी राहू शकत नाही आणि तिचा काम, तिचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे बरं का. 1000 एपिसोड्स लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर तिच्या डोक्यात ज्या काही छान छान कल्पना पिकत असतात त्या अशाच कायम पिकत राहू देत आणि आमच्या समोर तिचं लिखाण एक खूप छान चॅलेंज म्हणून उभं राहू दे. आणि ते चॅलेंज मला ज्यांच्या बरोबर कायम ऍक्सेप्ट करायला आवडतं ते म्हणजे माझे सगळे सहकलाकार. यार, माझ्या टीम बद्दल तर मी काय बोलू. प्रतिमा कुलकर्णींसारखी अत्यंत दिग्गज, मोठी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाट्य दिग्दर्शिका, त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळतेय. मग माझे बाबा जे प्ले करतायत अभिजित चव्हाण, मग माझा काका जो प्ले करतोय विश्वास नवरे, माझे जे सगळी भावंड आहेत, मग त्याच्यात आशिष आला, विपुल आला, राजश्री आली, हे सगळी माझी भावंड असतील. माझी आई सुलेखा तळवळकर आणि त्यानंतर माझी वहिनी, म्हणजे आधीची स्मिता जी काम करत होती आणि आत्ताची मीरा काम करते. माझ्या दोन्ही सह अभिनेत्री म्हणजे रमा म्हणजे तुमची लाडकी शिवानी आणि रेवा म्हणजेच निशाणी, तर ह्या दोघी आणि मग रमाच्या घरचे सगळे, तर ही सगळीच कलाकार मंडळी किंवा छोट्या छोट्या भूमिकांसाठी आलेले माझे सगळे मित्र, तर ह्यांचाही मी मनापासून आभार मानतो, कारण ते होते म्हणून मी माझी भूमिका वठवू शकलो. तर तुमचे प्रेम असंच राहू दे आणि तुमच्या मनात ज्या काही माझ्याबद्दलच्या तक्रारी असतील त्याही मला लहान समजून प्लीज माफ करा. तर पुन्हा एकदा 1000 एपिसोड झालेले आहेत. या सगळ्या प्रवासाबद्दल खरं तर खूप बोलायचंय, पण आता थांबतो कारण तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन भाग घेऊन यायचा आहे. थँक्यू सो मच.